नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एम राहुल कुमार आपणा सर्वांचं सामान्य विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून या सिरीजमध्ये स्वागत करतो। आपण पाहतोय सामान्य विज्ञान इयत्ता 8वी। आजपर्यंत या पुस्तकातील आपण 4 चॅप्टर पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5, ज्याचं नाव आहे अणूचे अंतरंग। या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत की अणूचे स्ट्रक्चर म्हणजे संरचना कशी असते, अणू म्हणजे काय, अणूमध्ये कोणते अवानुकून असतात, म्हणजे अणूंमध्ये कोणते आणखी कण असतात ते पाहणार आहोत आणि शास्त्रज्ञांनी मांडलेले अणूचे सिद्धांत किंवा संकल्पना या सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। तर आपण सुरू करूया चॅप्टर नंबर 5, ज्याचं नाव आहे अणूचे अंतरंग। सर्वात सुरुवातीला आपण पाहूया डाल्टनचा अणुसिद्धांत। डाल्टनचा अणुसिद्धांत म्हणजे काय, तर ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे जॉन डाल्टन यांनी 1803 साली एक अणुविषयी एक सिद्धांत मांडला, त्याला डाल्टनचा अणुसिद्धांत असं म्हटलं जातं। तर आता त्यांनी कोणता सिद्धांत मांडला, तर ते म्हणतायत की द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात। म्हणजेच कोणतंही द्रव्य घेतलं तर ते अणूंचंच बनलेलं असतं आणि अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात। म्हणजेच अणूंचे विभाजन होत नाही आणि अणू नाश देखील पावत नाही, असं डाल्टनचं म्हणणं आहे। ते पुढं म्हणतात, एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्याचे वस्तुमान देखील भिन्न असते। म्हणजे समजा आपण एखादा मूलद्रव्य घेतला आणि त्याचे अणूंमध्ये रूपांतर केलं किंवा तो पदार्थ अणूंमध्ये डिव्हाइड केला तर ते सर्व अणू हे एकसमान असतात। परंतु ज्यावेळेस आपण दुसरा पदार्थ घेतो त्याचे अणू पाहतो त्यावेळेस पहिल्याचे आणि दुसऱ्याचे अणू हे वेगवेगळे असतात किंवा त्यांचं वस्तुमान देखील भिन्न असतं, असं जॉन डाल्टन यांचं म्हणणं आहे। त्यांनी सिद्धांत मांडला अणुसिद्धांत, यामध्ये ते म्हणतात। तर यावरून आपल्याला असं समजतं की अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असतं, म्हणून तर अणू हे एकसमान असतात। परंतु या सिद्धांताला तडा जेव्हा गेला, जेव्हा जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि त्या ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं नाव दिले गेलं। म्हणजे जॉन डाल्टन म्हणायचे की अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान आहे किंवा अणूचं विभाजन होत नाही। परंतु जे थॉम्सन यांनी अणूमध्ये असलेल्या अवानुकणाचा शोध लावला, जो की ज्यावर ऋणप्रभारित विद्युत प्रभार असतो आणि त्याला इलेक्ट्रॉन असं नाव दिलं, त्यामुळे या जॉन डाल्टनच्या अणुसिद्धांताला तडा गेला। आता आपण पाहूया थॉम्सन यांचा सिद्धांत कोणता होता, तर थॉम्सनच्या सिद्धांताला थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप असं म्हटलं जातं, जो की त्यांनी 1904 साली मांडला। आता आपण सर्वात सुरुवातीला पाहूया की प्लम पुडिंग म्हणजे काय, तर प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा गोड खाद्यपदार्थ आहे, जो की ख्रिसमस या सणामध्ये बनवला जातो। आता पश्चिमात्य देशांमध्ये हा पदार्थ बनवला जातो आणि या पदार्थामध्ये प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालत असतात। आत्ता सध्या प्लम वापरत नाही, बेदाणे किंवा खजूर वापरतात। आता म्हणजे एक पदार्थ आहे आणि त्यामध्ये प्लम या फळाचे छोटे छोटे तुकडे घातलेले असतात, याला प्लम पुडिंग असं म्हणतात। आता हा सिद्धांत किंवा हे नाव यांनी का दिलं जे थॉम्सननी, ते आपण पाहूया। थॉम्सन यांचं म्हणणं आहे की अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात। म्हणजे थॉम्सन यांचं म्हणणं आहे की अणू हा धनप्रभारित पदार्थ आहे आणि त्यामध्ये प्लम म्हणजेच इलेक्ट्रॉन या ऋणप्रभारित कण जडवलेले असतात। अशा पद्धतीने त्यांनी प्लम पुडिंगचा संदर्भ आपल्या अणूच्या सिद्धांतामध्ये सांगितलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं, धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते, त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो। तर आपल्या एक्झामला आता क्वेश्चन विचारला जातो, अणू हे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन का असतो किंवा का होतो, तर ते होतं इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। नंतर आपण पुढं पाहूया रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप। रुदरफोर्डने 1911 साली एक प्रयोग केला, त्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे। तर 1911 साली रुदरफोर्डने एक प्रयोग केला, ज्यामध्ये त्यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा, ज्याची जाडी सुमारे 10⁻⁻⁴ मिलीमीटर एवढी होती, म्हणजेच
0.00004 मिलीमीटर एवढी होती। त्यावर त्यांनी धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला की जे धनप्रभारित अल्फा कण हे हेलियमचे होते। आता त्यावरून त्यांनी काही निष्कर्ष काढलं। त्यामध्ये पहिला निष्कर्ष आहे अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतं। ज्यावेळेस त्यांनी अल्फा कणांचा मारा केला पातळ पत्र्यावर सोन्याच्या, त्यावेळेस केंद्र भागातून अल्फा कण पुढे पास झाले नाहीत, त्यांचे विचलन झाले। म्हणजे त्यांनी यावरून असा निष्कर्ष काढला की अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते। नंतर दुसरा निष्कर्ष आहे केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते, त्यामुळेच तर अल्फा कण हे पुढं किंवा अल्फा कणांनी छेद केला नाही पातळ पत्र्याचा सोन्याचा। नंतर तिसरा त्यांचं निरीक्षण आहे किंवा निष्कर्ष आहे केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात। ओके, नंतर पुढचा आहे सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो। जे थॉम्सननी मांडलं तेच परत त्यांनी कंटिन्यू केलं पुढं। नंतर पाचवा आहे परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते। म्हणजे ज्यावेळेस अल्फा कणांचा मारा केला त्यावेळेस काही अल्फा कण हे सोन्याच्या पातळ पत्र्याला छेदून पुढे गेलं। त्यावरून त्यांनी असा निष्कर्ष लावला की परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते, म्हणूनच तर त्या पोकळीमधून अल्फा कण हे पास झाले आणि त्यांनी सोन्याच्या पातळ पत्र्याचा छेद केला किंवा ते पुढे गेले। हे आता आपण पाहिलं रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप की ज्यांनी अल्फा कणांचा मारा केला होता आणि ते धनप्रभारित अल्फा कण हे हेलियमचे होते। नंतर आपण पुढे पाहूया बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप। बोर हा डॅनिश वैज्ञानिक होता। त्याने 1913 साली स्थायी कक्षेचं अणुप्रारूप मांडलं आणि त्या अणुप्रारूपाची काही महत्त्वाची आधारतत्वे आपल्याला सांगितलीत। त्यातलं पहिलं आहे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात। म्हणजे आधीच्या शास्त्रज्ञांनी जे सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन असतात तेच यांनी सांगितले। परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असतात आणि ते समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात। नंतर पुढे सांगितलं विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते। म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा त्यांच्या विशिष्ट कक्षेत असतो त्यावेळेस त्यांची ऊर्जा ही स्थिर असते, परंतु ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारतो त्यावेळेस फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो। म्हणजे इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरच्या कक्षेत ज्यावेळेस उडी मारतो त्यावेळेस फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करत असतो। हे दोन सेंटेन्स खूप महत्त्वाचे आहेत। म्हणजे ज्यावेळेस विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते, तर काय होतं आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना इलेक्ट्रॉन फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो। हे सेंटेन्स खूप आपल्याला गरजेचे आहेत, एक्झामला विचारले जातील। आता आपण काही शास्त्रज्ञ पाहिले आणि त्यांचे सिद्धांत पाहिले, त्यावर आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जातो तर समजा विचारलं जातं 1803 साली अणुसिद्धांत कोणी मांडला, तर तो डाल्टननी मांडला। नंतर थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप कधीचं आहे, ते 1904चं आहे। किंवा जे थॉम्सन यांनी कोणतं प्रारूप मांडलं किंवा कोणता सिद्धांत मांडला हे देखील आपल्याला विचारलं जातं आणि जोड्या लावायला एक्झामला विचारलेलं आहे। नंतर रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप 1911चं आहे आणि त्यांनी कोणता प्रयोग केला, त्यांचे निष्कर्ष कोणते, असे देखील आपल्याला एक्झामला विचारलं जातं। नंतर बोरचं स्थायी कक्षा अणुप्रारूप यावर देखील आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे। नंतर आपण पाहूया अणूंची संरचना। आता अणूंची संरचनामध्ये केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो, हे आत्ताच आपण पाहिलं। केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग त्यामध्ये कक्षा येतात, इलेक्ट्रॉन येतात, यांचा मिळून अणू बनत असतो। तर 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश हा अणूंच्या संरचनेमध्ये होतो, तर ते आपण पाहूया। पहिला आहे केंद्रक। आता केंद्रक हा धनप्रभारित असतो। अणूच्या जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेलं असतं आणि केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणुकण असतात। ते म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉन आणि त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियन असं म्हटलं जातं। म्हणजे केंद्रकामध्ये 2 अणुकण असतात, त्यांना
त्या दोघांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. तर त्यांची वेगवेगळी किंवा सेपरेट त्यांना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असं म्हटलं जातं. तर आपण सर्वात सुरुवातीला पाहूया प्रोटॉन म्हणजे काय. प्रोटॉन हा पी या संज्ञेने निर्देशित केला जातो. हा धनप्रभारित अवानुकून आहे आणि प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार हा +1 एवढा असतो आणि 1 इज इक्वल टू 1.6 × 10⁻17 कुलोम. हे एक्झामला विचारलं जातं. याची संख्या किंवा किंमत विचारली जाते. नंतर प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 म्हणजेच युनिफाईड मास, म्हणजेच प्रोटॉनचे वस्तुमान हे 1 इज इक्वल टू 1 डाल्टन म्हणजेच 1.66 × 10⁻27 kg एवढं असतं. या संख्या एक्झामला विचारल्या जातात, त्यामुळे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर पुढचा पाहूया न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा N या संज्ञेने निर्देशित केला जातो. हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो आणि प्रत्येक मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतातच. त्याला अपवाद आहे हायड्रोजनचा, म्हणजे हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो. बाकीच्या सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे अपवाद सकट. नंतर न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 इतके असतं, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकं असतं. आता आपण पाहिलं केंद्रकाची ती अणुची संरचना पाहतोय. त्यामध्ये केंद्रक पाहिलं, प्रोटॉन पाहिलं. हे केंद्रक पाहिलं, प्रोटॉन पाहिलं आणि न्यूट्रॉन पाहिलं. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकामध्येच असतात आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला एकत्रितपणे न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया केंद्रकाबाहेरील भाग म्हणजेच कक्षा आणि इलेक्ट्रॉन यांचा पार्ट येतो. म्हणजे केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश यामध्ये होतो. तर आपण पाहूया इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा स्मॉल इंग्रजी लेटर E या संज्ञेने दर्शवला जातो आणि त्याच्या डोक्यावर ऋणचं साईन दिलं जातं. नंतर ऋणप्रभारित अवानुकून आहे हा. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या 1800 पटीने कमी असतं. ही संख्या सुद्धा आपल्याला खूप गरजेची आहे. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असतं. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान यामुळेच नगण्य मानता येतं. हे खूप गरजेचं आहे. नंतर आपण पाहूया इलेक्ट्रॉन वितरण. आत्ता आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन हे काही कक्षांमध्ये स्थिरावलेले असतात. तर त्या कक्षा म्हणजे काय किंवा इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये किती संख्येने असतात, आता आपण ते पाहूया. आता सर्वात आधी ही पिक्चर पाहून घ्या. यामध्ये आपल्याला दिसते मध्यभागी धनप्रभारित केंद्रक आहे आणि त्यामध्ये असणारे जे वर्तुळाकार काल्पनिक रेषा आहेत त्यांना कवच किंवा कक्षा म्हटलं जातं. तर केंद्रकाजवळची सर्वात पहिली कक्षा आहे जी 1 नंबरची आहे, तिला K असं नाव दिलं आहे. 2 नंबरची जी कक्षा आहे तिला L असं नाव दिलं आहे. 3 नंबरची अशी कक्षा आहे तिला M असं नाव दिलं आहे. 4 नंबरच्या कक्षेला N असं नाव दिलं आहे. अशा जशा कक्षा वाढत जातील तसे अल्फाबेटिकल लेटरसुद्धा वाढत जातात. हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण पाहूया इलेक्ट्रॉनचं वितरण. आता इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच म्हटलं जातं आणि त्याला K असं नाव दिलं आहे. नंतर 1, 2, 3, 4 किंवा K, L, M, N या क्रमानुसार कवचांना संबोधलं जातं आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनचं वितरण कसं असतं तर 2n² या सूत्रानुसार त्यांमध्ये वितरण होत असतं. म्हणजेच आता K ही कक्षा नंबर 1 आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2n² म्हणजे 2 × 1² 1 का, कारण कक्षा K ही 1 नंबरची आहे म्हणून K या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. तसंच L या कक्षेमध्ये कक्षा नंबर L हा 2 असल्या कारणाने 2 आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर 2n² या फॉर्म्युला टाकल्यानंतर 2 × 2² म्हणजे 2चा स्क्वेअर 4 × 2 म्हणजे 8, म्हणजे L या कक्षेमध्ये 8 एवढे इलेक्ट्रॉन असतात. असंच आपण जर काढत गेलो M ही कक्षा 3 नंबरची, N ही कक्षा 4 नंबरची, असं आपण काढत गेलो आणि सूत्रामध्ये किमती टाकल्या तर आपल्याला समजतं की K, L, M, N या कक्षेमध्ये 2, 8, 18, 32 असे रिस्पेक्टिव्हली इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला भेटतात. ह्यावर क्वेश्चन विचारला जातो. नंतर आपण पाहूया 2 कॉन्सेप्ट, अणुवस्तुमानांक काय आणि अणुअंक म्हणजे काय. तर सर्वात सुरुवातीला आपण पाहूया अणुवस्तुमानांक. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. तर अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या.
आता अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. आपण पाहिलं होतं की केंद्रकामध्ये 2 अणुकण असतं, त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियन असं म्हटलं जातं, ते म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक, जो की ए या संज्ञेने दर्शवला जातो. तर आता आपण पाहूया अणुअंक म्हणजे काय. तर प्रोटॉनची संख्या म्हणजे केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक. म्हणजे फक्त केंद्रकातील प्रोटॉनची संख्या धरली आपण तर त्याला अणुअंक म्हणायचं, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या पकडली तर त्याला अणुवस्तुमानांक असं म्हणायचं. अणुअंक हा झेड या संज्ञेने दर्शवला जातो. या संज्ञा आपल्याला विचारल्या जातात आणि त्यामध्ये कन्फ्युजन झालेलं दिसतं भरपूर मुलांचं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. नंतर आपण पाहूया समस्थानिक. समस्थानिक म्हणजे आयसोटोप. आता आयसोटोप म्हणजे काय, तर काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान. अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या, अणुकेंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या ही समान असते, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात. अणुवस्तुमानांक म्हणजे केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनची एकत्रित संख्या ही भिन्न असते. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिक असं म्हटलं जातं. आता समस्थानिक काय, तर अणुअंक समान, एका मूलद्रव्यातील अणुअंक समान परंतु त्यातील अणुवस्तुमानांक भिन्न. अणुवस्तुमानांक भिन्न म्हणजे त्यामध्ये न्यूट्रॉनची असणारी संख्या ही भिन्न असणं, कारण अणुअंकामध्ये फक्त प्रोटॉन कन्सिडर केला जातो आणि अणुवस्तुमानांकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या कन्सिडर केली जाते. यालाच समस्थानिक असं म्हटलं जातं. तर आपण पाहूया समस्थानिकांचे काही उपयोग. समस्थानिकांचा उपयोग औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र, संशोधन क्षेत्र इत्यादी क्षेत्रात झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आता एक एक समस्थानिक पाहू की ज्याचे उपयोग कुठे झालेत आणि ते आपल्याला एक्झामला विचारलेलं आहेत. तर पहिला आहे युरेनियम 235. तर या समस्थानिकाचा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी होतो. नंतर दुसरा आहे कोबाल्ट 60. या समस्थानिकाचा उपयोग कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये केलेला आपल्याला पाहायला भेटतो. नंतरचा आहे आयोडीन 131. याचा उपयोग गॉयटर या थायरॉईड ग्रंथींच्या आजारावरील उपचारांमध्ये केला जातो. नंतरचा आहे सोडियम 24. जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी सोडियम 25चा उपयोग आपल्याला पाहायला भेटतो. नंतर अन्नपदार्थांचे सूक्ष्मजीवांपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होत असतो. नंतर C14 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी देखील केलेला आपल्याला पाहायला भेटतो. नंतर आपण पाहूया अणुभट्टी म्हणजेच न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे काय. तर अणुऊर्जेच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करणारं जे संयंत्र असेल त्याला अणुभट्टी असं म्हटलं जातं. तर अणुभट्टीच्या विषयी काही आपण फॅक्ट्स पाहू जे की एक्झामला विचारले जातात. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहे. आता यामधील आपल्या लक्षात काय ठेवायचं की भारतामध्ये 8 अणुवीज निर्मिती केंद्र आहेत आणि त्यामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या आहेत. तर अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये असणारी भारतातील पहिली अणुभट्टी आहे, जी की 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झाली. आता यामध्ये लक्षात ठेवायचं भारतामध्ये 8 अणुविद्युत ऊर्जा केंद्र आहेत, अणुवीज निर्मिती केंद्र आहेत, त्यामध्ये 22 अणुभट्ट्या आहेत आणि 22 अणुभट्ट्यांपैकी अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये असणारी भारतातील पहिली अणुभट्टी आहे, जी की 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झाली. आता हा चॅप्टर इथेच थांबतोय. आपले लेक्चर वारंवार पाहत राहा. आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.